कोल्हापूर आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच। कोल्हापूर लोकसभेची चर्चा ही नेहमीच वारंवार होत असते आणि 2024 ची लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची सुद्धा चर्चा वाढत आहे। त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे काँग्रेस आणि शरद पवार यांनी खेळलेली राजकीय खेळी। ते म्हणजे छत्रपती घराण्यातील म्हणजे शाहू महाराज यांच्या घराण्यातील छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी मंडलिकांच्या पुढे या ठिकाणी शरद पवार आणि काँग्रेसने या ठिकाणी मोठी राजकीय खेळी खेळून या ठिकाणी मंडलिकांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। त्यामध्ये करवीर, कागल, राधानगरी आणि कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर असे एकूण 6 मतदारसंघ आहेत। या मतदारसंघापैकी 3 काँग्रेसला, 2 राष्ट्रवादीला आणि 1 अपक्ष असे या ठिकाणी आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आले होते। आणि यामध्ये हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील हे प्रामुख्याने बडे नेते या ठिकाणी आहेत। शाहू महाराज यांना निवडणुकीच्या उमेदवारीसाठी सतेज पाटील हे कोल्हापूर पासून ते दिल्लीपर्यंत या ठिकाणी फिल्डिंग लावताना दिसत आहेत आणि ही उमेदवारी शाहू महाराज यांना मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। त्याच पद्धतीने हसन मुश्रीफ हे पक्षफुटीनंतर दादा गटासोबत गेल्याने ते महायुतीकडे गेले आहेत आणि अशाच पद्धतीने महायुतीकडून श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणूक लढू नये अशी सुद्धा या ठिकाणी त्यांनी विनंती केली आहे। कारण राजघराण्याचा आम्ही आदर करतो आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी लढू नये अशी सुद्धा विनंती या ठिकाणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे। परंतु या ठिकाणी शाहू महाराज ही निवडणूक लढणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी आता सध्या शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक या ठिकाणी सध्या खासदार म्हणून आहेत। अशातच 2009 साली या ठिकाणी याच घराण्यातील म्हणजे संभाजी राजे हे सुद्धा याच मंडलिकांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून 2009 साली या ठिकाणी निवडणूक लढले होते। परंतु शिवसेनेच्या माध्यमातून संजय मंडलिक यांनी तब्बल 1 लाख मतांहून अधिक घेऊन या ठिकाणी संभाजी राजेंचा पराभव केला होता आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा ही कोल्हापूरची शिवसेनेची जागा शिवसेनेला मिळाली आणि बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालं होतं। परंतु आता या ठिकाणी राजकीय परिस्थिती बदललेली आहे। राजकीय परिस्थिती बदलली आहे त्याला कारण ठरलं आहे ते म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली पक्षफुटी। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षफुटी या ठिकाणी झाली आहे आणि शिवसेनेमध्ये फुटून शिंदे गट म्हणजे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून 40 आमदार आणि 12-13 खासदार या ठिकाणी महायुतीत गेले आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये फुटून अजित पवार या ठिकाणी महायुतीत गेल्यामुळे या ठिकाणची संख्याबळ हे चेंज झाले असल्यामुळे या राजकीय फुटीचा फायदा श्रीमंत शाहू महाराज यांना होतो की पुन्हा एकदा संजय मंडलिक या ठिकाणी निवडणूक लढून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम ठेवतात की शाहू महाराज या ठिकाणी गादी वाचवण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा पाहणं तितकंच औचित्याचे ठरणार आहे। अशातच कोल्हापूरकर म्हणून कोणाला या ठिकाणी कोल्हापूरकर पसंती देतात हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अभिषेक बिदाते या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।